बारामती तालुक्यातील होळ येथे मन हेळावून टाकणारी घटना समोर आली आहे। इथे एका व्यक्तीने आपल्या 9 वर्षाच्या मुलाला हाल करून मारलं आहे। आरोपीनं पोटच्या लेकाला अभ्यास करत नाहीस या कारणातून डोकं भिंतीवर आपटून आणि गळा दाबून हत्या केली आहे। आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने पुरावा नष्ट करण्यासाठी परस्पर त्याचा अंतविधी उरकण्याचा देखील प्रयत्न केला, पण पोलिसांनी आरोपीचं बिंग फोडलं आहे। या प्रकरणी वडील विजय गणेश भडलकर, मृत पियुषची आजी शालन गणेश भडलकर आणि संतोष सोमनाथ भडलकर या तिघांवर गुन्हा दाखल केला आहे। पियुष विजय भडलकर असं हत्या झालेल्या 9 वर्षीय मुलाचं नाव आहे, तर विजय भडलकर असं आरोपी बापाचं नाव आहे। वडील विजय भडलकर यांनी मुलगा पियुष याला तू अभ्यास करत नाही, सारखा बाहेर खेळत असतो, तू तुझ्या आईच्या वळणावर जाऊन माझी इज्जत घालवणार दिसतोस असे म्हणत हाताने मारहाण केली। यानंतर राग अनावर झाला आणि त्याने पियुषचा गळा दाबून त्याला भिंतीवर आपटलं। वडिलांनी निर्दयीपणे केलेल्या हल्ल्यात मुलाचा जागीच मृत्यू झाला। विशेष म्हणजे वडील जेव्हा मुलाला मारहाण करत होते तेव्हा पियुषची आजी हे सगळं पाहत होती, पण तिने मुलगा विजयला अडवलं नाही, उलट तिने आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला। पियुषच्या हत्येनंतर विजय याच्या सांगण्यावरून पियुष हा चक्कर येऊन पडला आहे अशी खोटी माहिती आजीने दिली। 14 जानेवारीला दुपारी 2:30 वाजता राहत्या घरी ही घटना घडल्याची माहिती आहे। विजयने मुलाची हत्या केल्यानंतर संतोष भडलकर याने मुलाला घेऊन डॉक्टर भडर यांच्या दवाखान्यात गेला। तिथं सोमनाथ विजय यांच्या सांगण्यावरून पियुषला चक्कर येऊन पडला अशी खोटी माहिती दिली। डॉक्टरांनी पियुष याला होळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन जाण्याचा सल्ला दिला, मात्र आरोपींनी मुलाला तिथे नेलं नाही। उलट मृताबाबत गावातील पोलीस पाटील अथवा इतर कोणालाही माहिती न सांगता नातेवाईकांना बोलावून आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला। मुलाचं शवविच्छेदन न करता थेट अंत्यविधीची तयारी केली, पण पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती समजताच पोलिसांनी अंत्यविधी थांबवत पियुष याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बारामतीला नेला आणि त्यानंतर तपासात बापानेच पियुषची हत्या केल्याचं समोर आलं आहे। तर या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत।